शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आज यशोगाथा या कार्यक्रमात मिलिंद वाल्मिक सावंत यांच्याबरोबर चर्चा करणार. शेतकरी मित्रांनो, आज रासायनिक खतांच्या ज्या काय बेसुमार किमती वाढत आहेत यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं अवघड जाते. हे आपण पाठीमागच्या पण भागात बघितलं. आपण एक अशी चळवळ उभा करणार आहोत ज्या चळवळीतून एक नवीन दिशा मिळेल, जी दिशा आपल्याला शेती करण्यासाठी फायदेची ठरणार आहे. मित्रांनो, असे काही आपल्या चॅनलवरती शेतकरी आपण भेटणार आहोत की जे शेतकरी 0 पैशात शेती करत आहेत. मित्रांनो, कदाचित आपल्याला हे सगळं नवल वाटेल, परंतु या गोष्टी आहेत ज्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्यात की 0 पैशात शेती करणारे शेतकरी आहेत. काळाच्या ओघाने असेल किंवा तेवढ्या तत्परतेने ते लोक आज समाजासमोर नसतील, परंतु आपला प्रयत्न इथून पुढे असा असेल की 0 मशागत तंत्रज्ञान असेल किंवा 0 बजेट शेती असेल, सुभाष पाळेकरांचे तत्त्व घेऊन काही शेतकरी आपल्या शेतीमध्ये ते प्रयोग करतायत आणि हे प्रयोग त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे करत म्हणजे तपश्चर्या करत ते खडतर प्रयोग त्यांनी यशस्वी केले. तर असेच आपल्याबरोबर आज आहेत मिलिंद सावंत सर, जे नोकरी पण करतात, परंतु त्यांनी देशी गायच्या माध्यमातून असेल, जीवामृतच्या माध्यमातून असेल तर डाळिंब शेती अतिशय यशस्वी केलेली. तर या डाळिंब शेतीची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत की खरंच हे बिना औषधाचं पीक आपल्याला कसं आणता येईल किंवा याची रूट सिस्टीम कसे डेव्हलप करून घेता येईल. कुठलाही बाजारामधील अवांतर खर्च न करता आपण आपल्या घरगुती पद्धतीनं डाळिंब शेती कशी यशस्वी करता येईल याविषयी आज आपण मिलिंद सावंत यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. नमस्कार मिलिंद. नमस्कार. आता सुरुवातीला आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना करून. नमस्ते, मी मिलिंद वाल्मिक सावंत, सावंतवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणचा रहिवासी आहे. गेली 7 वर्षापासून म्हणजे सध्याचं 8वं वर्ष चालू आहे की पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर सरांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक शेती किंवा SPNF शेती करत आहोत. आणि नैसर्गिक शेती करत असताना सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन म्हणून पाळेकर सरांचे प्रत्येक वर्षी एक मार्गदर्शनाचे शिबिरं करत आज 7व्या-8व्या वर्षामध्ये आपण यशस्वीरित्या नैसर्गिक शेती करत आहोत आणि या शेतीमध्ये आपण समाधानी सुद्धा आहोत. बरोबर. पण मला एक सांगा मिलिंद सर की आता तुम्ही नैसर्गिक शेती करताय, परंतु पहिली रासायनिक शेती करत असतानाच काय चित्र होतं शेतातलं? ज्यावेळेस आम्ही रासायनिक शेती करत होतो त्यावेळेस आमचा भाग हा दुष्काळी पट्टा आहे, पाण्याची कमतरता नेहमीच असते. परंतु ज्यावेळेस रासायनिक शेती होती त्यावेळेस फक्त भुसार पिकं असायची, ज्वारी, बाजरी, मका आणि हरभरा या पिकांशिवाय पिकं नसायची. हंगामी पिकं फक्त राहायची आणि तेही पावसावर अवलंबून, म्हणजे पाऊस चांगला झाला तर बाजरी, नाही चांगला झाला तर ज्वारी, गहू वगैरे नंतरची पिकं असायची. म्हणजे वर्षात एखादंच पीक हाताला असायचं, कारण याविषयी कोणाचं काही मार्गदर्शनच नव्हतं. ज्यावेळेस आपण पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर सरांच्या सानिध्यात आलो, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यावेळेस आम्ही बहुपीक पद्धतीचा वापर चालू केला. कुठलंही पीक घेत असताना पाळेकर सरांच्या पद्धतीने एकतर पाणी खूप कमी प्रमाणात लागतं याविषयी माहिती मिळाली आणि त्याच ज्ञानाच्या आधारे आम्ही मग डाळिंब, ऊस, भाजीपाला, इतर पिकामध्ये आपण डायव्हर्ट झालो. फक्त ज्वारी, बाजरी, मका ही पिकं आपण कमी प्रमाणात केली आणि इतर पिकं वाढवली, जे हंगामी पिकं नाही तर बहुवार्षिक पिकं आहेत याच्याकडे वळाला. बरं. पण बहुवार्षिक पिकं तुम्ही निवडली, परंतु यातून तुम्हाला किती फायदा मिळत होता? हंगामी पिकातून कसाबसा खर्च निघणे, गाई गुरांचा चारा आणि कुटुंबासाठी लागणारं धान्य आणि काय थोड्या प्रमाणात 5-10 पोती विक्रीसाठी मिळायची. तसं पाहितलं तर झालेला खर्चही कसाबसा निघत होता ज्यावेळेस रासायनिक शेती करत होतो. नंतर आपण हंगामी पिकं मर्यादित ठेवून बहुवार्षिक पिकांकडे वळालो, त्यावेळेस नक्कीच उत्पन्न वाढलं. ऊसाचं उत्पन्न वाढलं, डाळिंबाचं उत्पन्न वाढलं, भाजीपाल्याचं उत्पन्न वाढलं. अशा पद्धतीने पिकामध्ये बदल झाल्यामुळे उत्पन्नामध्ये पण चांगला परिणाम दिसून आला. बरोबर. आता ही तुम्ही रासायनिक शेती का सोडायचं ठरवलं? रासायनिक शेती करत असताना महत्वाचा मुद्द्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांसाठी, औषधासाठी होणारा खर्च आणि हे करत असताना पण निसर्गाचा लहरीपणा,
बाजारपेठेतले सगळ्या अडचणी ह्या बघताना खर्च खूप आणि उत्पन्न कमी, काही वेळेला म्हणजे तोट्याचाच खेळ असायचा. यामुळे आपण तोट्याचा खेळ आणि जमिनीमध्ये दिलेली रासायनिक खतं औषधं याचा दुष्परिणाम दिसू लागले, त्यामुळे आपण रासायनिक शेती बंद करण्याचा निर्णय घेतला. बरोबर. पण आता रासायनिक शेती बंद केली, परंतु ही रासायनिक शेती बंद केलेली जमिनीला जी काही सवय लागली होती रासायनिक खतांची, तर ही कशी हळूहळू संपत गेली? किती काळ गेला यासाठी? यासाठी प्रयोग करत असताना सुरुवातीला आपण हंगामी पिकावरच प्रयोग केले, पद्मश्री डॉक्टर पाळेकर सरांच्या पद्धतीने. कारण सुरुवातीला आपण पहिला प्रयोग ज्वारीवर केला, तर परिणाम मिळायला पहिल्या वर्षामध्येच मिळाले. परंतु त्यासाठी सुरुवातीला कष्ट पण आपण जास्त घेतलं, भरपूर प्रमाणात जीवामृत दिलं, भरपूर प्रमाणात घनजीवामृत दिलं, जीवामृताच्या फवारण्या ठेवल्या आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिल्याच वर्षी आपण ज्वारीच्या पिकामध्ये पहिल्या प्रयोगात यशस्वी झालो. चांगल्या पद्धतीने प्रयत्न केल्यानंतर काही अडचणी तेवढ्या जाणवल्या नाही. बरोबर. पण आता आपण ज्या बागेमध्ये बसलोय, ही डाळिंब बाग, याचं कसं नियोजन केलं तुम्ही? म्हणजे त्याच्यानंतर केलं का रासायनिक पण हे डाळिंबाची शेती होती? नाही, या डाळिंबामध्ये आपण कुठलंही रासायनिक खत औषधं वापरलेली नाही. सुरुवातीपासून डाळिंब बाग लावतानाच आपण गुरुजींची शिबिरं केल्यानंतरच या शेतीकडे वळालो आणि सुरुवातीपासून आपण नैसर्गिकच चालू केले या बागेला. बरोबर. आता ही जी लागवड आहे, ही किती बाय किती अंतरावरती केली आपण? लागवड 10 बाय 15 अंतर आहे बरं. या डाळिंबाच्या झाडातलं. आणि डाळिंबाच्या मध्यभागी आपण सुरुवातीच्या काळात शेवग्याची आंतरपिकं म्हणून शेवग्याची, तुरीची झाडं होती. परंतु आता जसं जसं बाग मोठी होत गेली तसं इतर पिकं कमी होत गेली त्यातली. बरं. डाळिंब लागवड करायचं का ठरवलं तुम्ही? डाळिंब हे कमी पाण्यावर येणारं पीक आहे पहिली गोष्ट, आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न देते. त्याचबरोबर आमची ही जमीन आहे ते पूर्ण खडकाळ आहे. याच्यामध्ये दुसरं पीक उदाहरणार्थ ऊस किंवा बाकी इतर पिकं घ्यायची म्हणलं तर त्या लेवलची जमीन नव्हती. मग अशा जमिनीला अनुसरून किंवा त्या योग्य जमीन असल्यामुळे आपण डाळिंबाचं पीक निवडले. बरं. आता हे डाळिंबाची कुठली जात निवडली तुम्ही? आपण भगवा जातीचं डाळिंब आहे. बरं. आणि हे लागवड करत असताना सुरुवातीला लागवडीपासून आपण हे शून्य मशागत तंत्र किंवा सुभाष पाळेकरांचं तंत्र वापरलंय का याला? हो, लागवडीपासून आपण कुठलंही फळबाग उभी करत असताना पाळेकर सरांच्या पद्धतीने 4 सूत्र महत्वाचे आहेत. ते म्हणजे बीजामृत, जीवामृत, आंतरपिकांचं आच्छादन आणि वापसा. या 4 गोष्टीचा वापर आपण सुरुवातीपासून केला. झाडं लावत असताना बीज प्रक्रिया करून आपण झाडं लावली बीजामृतामध्ये बुडावून. नंतर प्रत्येक पाण्याबरोबर जीवामृत द्यायला चालू केलं. आंतरपिकं यात खूप होती, जसं शेवगा, तूर, चवळी, हुलगा, ज्वारी, बाजरी, मका, सापळा पिकासाठी अशी पिकं असायची. ती पिकं काढली की गवत आणि पिकांचं आपण यालाच आच्छादन करायचो. म्हणजे वापसा स्थितीत आमची जमीन खडकाळ असल्यामुळे आपापच वापसा स्थिती निर्माण होत असते. म्हणजे आपण सुरुवातीपासूनच 4ही सूत्रांचा आपण वापर करत आहोत या क्षेत्रामध्ये. बरोबर. पण कितव्या महिन्यात तुम्ही बहार धरला पहिला? बहार धरायला पहिलं सुरुवात 2 वर्षानंतर आपण पहिला बहार पकडला. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जमीन हलकी असल्यामुळं उत्पन्न 1-2 वर्ष कमीच निघत होतं. परंतु 2 वर्षापासून आपण म्हणजे सुरुवातीचा 2 वर्ष हा गॅपच, नंतरचे 2 वर्षामध्ये उत्पन्न कमी आणि त्यानंतर आपण यशस्वीरित्या आज 7 वर्ष झालं बागेमध्ये काम करत आहोत. बरं. आता सगळ्यात महत्वाचं, रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पादन पण चांगलं मिळतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मग त्या तुलनेत उत्पादनाचं कसं आकडेवारी आपली? उत्पादनाची आकडेवारी अशी आहे की रासायनिक शेतीमध्ये एक पीक पद्धती आहे आणि पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर सरांच्या मार्गदर्शनामध्ये कुठलीही एक पीक पद्धती पहिली बंद करायला लावतात. त्यामध्ये आंतरपीक हा भाग महत्वाचा असतो. जसं की शेवगा, सीताफळ, चवळी, तूर ह्या गोष्टी ज्या असतात याच्यातून आपल्याला मुख्य पिकाचा सगळा खर्च निघून जातो आणि येणारं जे काही फळबागेचं उत्पन्न हे आपल्याला बोनस म्हणून मिळत असतं, जे त्याला कुठलाही खर्च नाही. त्यामुळं रासायनिक मधल्या उत्पन्नाची तुलना आणि आपल्या ह्याची तुलना ही वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. खर्च नसल्यामुळे येणारा पैसा थेट सगळा शेतकऱ्याच्या खिशात येत असतो आणि रासायनिक शेतीमध्ये उदाहरणार्थ 4 लाख रुपये उत्पन्न निघालं तर त्याचं 2 लाख रुपये खत, औषधं आणि फवारण्यावरच गेलेले असतात. परिणामी फक्त दिसायला आकडा मोठा असतो, परंतु शेतकऱ्याच्या खिशात ते पैसे मिळत नाहीत आणि आपल्या याच्यामध्ये येणारा सगळा नफा आपल्या खिशातच असतो. आपल्या डाळिंबाच्या बहाराचं नियोजन कसं असतं आपलं?
बहाराचं नियोजन सुरुवातीला नैसर्गिकरित्या झाडांना ताण दिला जातो आणि त्यानंतर छाटणी घेऊन पहिल्या पाण्यापासून आपण जीवामृताचं ड्रेंचिंग आणि फवारण्या चालू असतात. फवारण्यामध्ये काही 4-4 दिवसाच्या अंतराने जीवामृत, ताक, 10 परण्या अर्क, आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र, निमास्त्र या गोष्टी आपण फवारणी करत करत हा बहार पकडत असतो. सुरुवातीला थ्रिप्स किंवा मावा याचा पण अटॅक होत असतो ज्यावेळेस आपली पालवी फुटत असते बागेची, त्यावेळेस मग अशा वेळेस अशा कीड रोगांचं नियंत्रण कसं करता आपण? तसं पाहिलं तर डाळिंब बागेतला पहिला महिना ते 1.5 महिन्यातला काळ हा खरा धावपळीचा किंवा युद्धाचा प्रसंग असतो. त्या काळात थ्रिप्स, कळी सेटिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि तेवढ्याच अडचणीच्या पण असतात. पण ते करत असताना आपण कीड नियंत्रणामध्ये सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे नैसर्गिक शेतीमधला सहजीवन, सापळा पिकं, आंतरपिकं आणि मित्रकिडी. तर आपण सुरुवातीपासूनच बहार धरताना यामध्ये चवळी, ज्वारी, बाजरी, मका, तूर या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजीवन सापळा पिकामध्ये घेतो आणि त्याच्या मदतीनं मित्रकिडींची संख्या वाढत असते आणि मित्रकिडींची संख्या वाढली की आपोआप किडींची संख्या कमी होत असते किंवा कीड नियंत्रण होत असते आणि त्यातून जर काही किडी वाचल्यात तर आपण सुरुवातीचे 1 महिनाभर साधारण 4 दिवसाला, इतर काळात आपण फवारणी घेत असेल तर महिन्याला 2 दिवसाला, 3 दिवसाला पण आपण फवारणी आग्नेयास्त्राची, ब्रह्मास्त्राची घेत असतो, जेणेकरून जरी त्यातून थ्रिप्सचा त्रास वाढला तरी तो कंट्रोल व्हावा. म्हणजे सहजीवन सापळा पीक हा महत्वाचा मुद्दा आणि त्याला सपोर्टिव्ह आपले नैसर्गिक पद्धतीने बनवलेले कीटकनाशक या पद्धतीने आपण सुरुवातीच्या कीड नियंत्रण महिना 1.5 महिना चांगल्या प्रकारे करतो. बरोबर, पण हे रासायनिक कीड नियंत्रण इतकं प्रभावी असतं का हे जैविक कीड नियंत्रण? असतं, परंतु याला कष्ट खूप आहे. रासायनिक फवारण्या केल्या तर 8-8 दिवस तो शेतकरी रिलॅक्स राहू शकतो, परंतु आपल्याला या नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये 2 दिवसाला, 3 दिवसाला सुरुवातीच्या काळात फवारण्या घ्याव्या लागतात. किती काळ जातो अशा फवारणी घेण्यासाठी? साधारण महिना 6 महिन्यामध्ये सेटिंग होईपर्यंतच्या अडचणी आहेत. एकदा सेटिंग महिना 6 महिन्यात होऊन गेलं की मग त्यानंतर 4-5 दिवसाने, 6 दिवसाने फवारण्या गेल्या तरी मग त्यानंतर अडचणी येत नाही. बर. आता तुम्ही जो बहार धरताय हा 1 टाइम असता हो का वर्षभर जेवढे काय फळे येतात ते धरत असतात? 1 टाइम धरतो आम्ही, परंतु पाठीमागून जशी फळं येतात तसं आपण 2 महिन्यापर्यंत ती फळं पकडतच असतो. म्हणजे एकाच वेळेला सगळी फळं निघून जातील असं नियोजन नसतं, ते थोडंसं टप्प्याटप्प्याने 2-3 महिने चालतील असं नियोजन असतं. बरं, मी नैसर्गिक शेतीकडे वळालो, परंतु हे नैसर्गिक शेती करत असताना ज्या काही निविष्ठा म्हणतो आपण, या निविष्ठा कोणत्या लागतात आणि त्याचं कसं तुम्ही तजवीज करत असता? निविष्ठामध्ये 2 बाबी महत्वाच्या आहेत, एक खतं आणि औषध. खतामध्ये आपण कुठलंही खत न वापरता गावरान गाईच्या शेण गौमूत्रापासून बनवलेलं घनजीवामृत वापरत असतो आणि जीवाणू कल्चर किंवा जीवाणूंचं संख्या वाढवण्यासाठी आपण गावरान गाईच्या शेण गौमूत्रापासून बनवलेलं जीवामृत वापरत असतो. जीवामृत प्रत्येक पाण्याबरोबर आपण ड्रीपमधून सोडतो. जर जमीन कोरडी असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण थेट ड्रिंचिंग ओतत असतो. असं 2 पद्धतीने जीवामृत देतो आणि प्रत्येक 2 महिन्याला घनजीवामृत देत असतो. ह्या पद्धतीने खताचं व्यवस्थापन होतं. आणि दुसरी गोष्ट की या बागेमध्ये आपण आच्छादन भरपूर असतं. नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादन हा मुद्दा महत्वाचा तेवढाच आहे. त्या आच्छादनाचं टप्प्याटप्प्याने कुजत आपाप ह्युमस तयार होतो, कर्ब तयार होतो आणि ते पाहिजे त्या प्रमाणात झाडांना मिळत असतो. म्हणजे जीवामृत, घनजीवामृत आणि आच्छादन यातून खतांचं नियोजन होऊन जातं. आणि निविष्ठा, इतर ज्या औषधं म्हणतो आपण, कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिंग ह्या गोष्टी आपण गुरुजींनी शिबिरात दिलेल्या माहितीप्रमाणे 10 परण्या अर्क हे एक कीटकनाशक आहे, आग्नेयास्त्र एक कीटकनाशक आहे, ब्रह्मास्त्र आहे, निमास्त्र आहे. हे 4 प्रकारची कीटकनाशक आपण घरीच स्वतः तयार करतो. गावरान गाईचं शेण, गौमूत्र, निसर्गातला झाडपाला, हिरवी मिरची, आलं याच्यापासून 10 परण्या अर्क होतं. या सगळ्या कीटकनाशक शेतावर तयार होतात, तेही 0 खर्चामध्ये होतात. दुसरी गोष्ट राहिली बुरशीनाशकाची. बुरशीनाशक म्हणून आपण जीवामृताची फवारणी करत असतो. ते 200 लिटर पाण्यामध्ये 20 लिटर जीवामृत घेऊन फवारणी केली की ते बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि उत्तम टॉनिंग म्हणून पण काम करत असतं.